हल्ला झाल्यावर मनमोहन सरकारप्रमाणे गप्प बसणार नाही। काँग्रेसच्या काळात लपलेले अतिरेकी वेचून वेचून मारले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं वक्तव्य। इंदिरा गांधींनी पाकव्याप्त काश्मीर का सोडलं? अमित शहा यांचा लोकसभेत थेट सवाल। पाक समस्यांचंही जवाहरलाल नेहरूंमुळेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठणकावलं। कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता मावळली। मराठा मंत्र्याचा बळी देण्यास अजित पवार तयार नाहीत। लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार, खासदार सुप्रिया सुळे यांचा पत्रकार परिषदेत दावा। पोलिसांची कारवाई संशयास्पद, ही खाजगी आयुष्यात ढवळाढवळ, एकनाथ खडसे यांचा थेट दावा। अतिरेकी मारून मेहरबानी केली का? माजी खासदार राजन विचारेंचं संतापजनक विधान। अतिरेकी मेले यावर काँग्रेसचा विश्वास नाही, विजय वडेट्टीवार यांचं धक्कादायक विधान। भंडाऱ्याच्या सहकार क्षेत्रात काँग्रेसला नाकारलं। भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पटोले पराभूत। बोगस शिक्षक भरती प्रकरणी एसआयटीची स्थापना। बोगस शिक्षक भरती प्रकरणात 24 अधिकारी अटकेत। जीर्ण झालेल्या इमारतींमधील 935 जणांना म्हाडाकडून नोटिसा बेकायदेशीर असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा। दिव्या देशमुखचा लोकसभेत गौरव। दिव्या देशमुखनं जिंकली जागतिक बुद्धिबळ स्पर्धा। नवी दिल्लीत पावसानं दिल्लीश्वरांची तारांबळ।